गणित भाग 2 मधला प्रश्न दुसरा. बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा y दिलेला आहे. तुम्हाला डिस्टन्स ए बी काढा असा प्रश्नामध्ये विचारलं. प्रश्न बघून घ्या. डिस्टन्स ए बी ची मापं दिलेली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला आपल्याला अंतर विचारलं. डिस्टन्स ए बी काढा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. खाली किमती दिलेल्या आहेत. x बरोबर दिलेले आहे तुम्हाला 1 आणि y बरोबर दिलेला आहे 7. y बरोबर किती दिला आहे 7. दोन्ही बिंदूतून येणारे निर्देशक निश्चित करायचे. काल बिंदू आणि निर्देशक बद्दल तुम्ही माहिती घेतली. आज ए बी हे दोन बिंदू दिलेले आहेत, त्यांच्यावर नंतर आपल्याला अशा प्रकारे x आणि y च्या किमती तुमच्या प्रश्नामध्ये दिलेले आहेत. पुस्तक काढा. प्रश्न दुसऱ्यामधला पहिला प्रश्न आपला चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आणि याच्यानुसार तुम्हाला डिस्टन्स ए बी विचारलेला आहे. आता इथं आपल्याला लिहायचे उत्तर. म्हणून बिंदू ए चा निर्देशक कोणता दिलाय तुम्हाला ते बघा. बिंदू ए चा निर्देशक कोणता दिलेला आहे आपल्याला? निर्देशक. काल पण अशा प्रकारचं गणित सोडवलं होतं तुम्ही, आज पण आपल्याला अशा प्रकारचं सोडवलं. बिंदू ए म्हणजे आपल्याकडे आला बिंदू ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे वाय. एक्स आणि वायचे तुम्हाला किमती दिलेले आहेत. मग एक्स बरोबर किती दिला इथं 1. मग हा निर्देशक आहे कोणत्या बिंदूचा? ए चा. मग बिंदू बी चा त्याच प्रकारे काढायचा. बिंदू बी चा निर्देशक एक्स बरोबर किती दिला तुम्हाला? 7. मग 7 आहे. हे झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला आपण लहान मोठेपणा पाहिला होता. मग म्हणून कोणती संख्या मोठी आहे तुम्हाला दिलेली? 7. एक कशी आहे? छोटी. मग 7 मोठा आहे म्हणून 7 मोठा झाला आणि एक छोटा आहे म्हणून छोटा. मग आपल्याला निर्देशक काढताना करायची क्रिया म्हणजे वजाबाकी. तुम्हाला दोन संख्येची वजाबाकी करायची म्हणून हा डिस्टन्स जसा तसा खाली घ्या. डिस्टन्स बिंदू ए आणि बी आपल्याला दिलेले म्हणून 7 वजा 1 करायचे. आता 7 मधून 1 वजा केला, दोन्ही संख्या धन आहे. जर ऋण असली तर आपले चिन्ह बदलतात आणि येणाऱ्या उत्तराला एक वेगळं चिन्ह जाते. बरोबर. मग आता इथं तुम्हाला फरक काढायचा. मग वजाबाकी करा. वजाबाकी जी येणार आहे तुमची तिथं लिहा. डिस्टन्स ह्यामध्ये दोन बिंदू दिलेले ए आणि बी. 7 मधून 1 गेला, राहिले आपल्याकडे 6. हे तुमचं ए बी मधील अंतर आहे. प्रश्नामध्ये आपल्याला निर्देशक एक्स वाय दिलेले होते. अशा प्रकारे स्पष्टीकरण लिहायचे. त्याच्यानंतर लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा डिस्टन्स याच्यामध्ये एकच क्रिया करायची. कोणती? वजाबाकी. बरोबर. वजाबाकी झाल्यानंतर तुम्हाला जे काय उत्तर मिळणार आहे ते डिस्टन्समध्ये दोन्ही बिंदूमध्ये येणारं अंतर तुम्हाला काढायचं आहे. हे तुमचं अंतर आलेलं आहे बघा. तुमचं एक जणाचं माईक चालू आहे, कोणी दे बंद करा. इथं हे उत्तर आलं. याचं स्पष्टीकरण तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं. म्हणून हे प्रत्येक वेळेस चिन्ह तुम्हाला घ्यायचे. आपण संख्या रेषेचे जे निर्देशक आहेत, काल निर्देशक पाहिले, त्याच्या अगोदर मी तुम्हाला बिंदू सांगितला. डिस्टन्सचा पण अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. दिलेली संख्या रेषा आहे का? आता ह्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे अंतर काढून निश्चित करायचं आहे. बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न आता आपल्याला असा सोडवायचा. आता मी हे स्पष्टीकरण तुम्हाला देणार नाही. आता डायरेक्ट डिस्टन्समधील अंतर तुम्हाला मी शेअर करणार आहे, ते तुम्ही पाहायचं आणि उत्तर सोडायचे. याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण ते 6ला 6 घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. झाला काही प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये निर्देशक दिलेले आहेत आपल्याला सेम. डिस्टन्स एवढाच राहणार आहे, फक्त या ठिकाणचे दोन निर्देशक वेगवेगळे आहेत म्हणून ते बदलणार आहेत. आता बघा, निर्देशक तुमचे वेगवेगळे दिलेले आहेत म्हणून दोन्ही बिंदूचे निर्देशक तुमच्या बदलणार आहे. बरोबर. आता एक्सचा ह्या ठिकाणी निर्देशक दिलेला आहे तुम्हाला 6 आणि वायचा दिलेला आहे, याचा दिला तुम्हाला 6 आणि वाय बरोबरचा निर्देशक तुम्हाला दिलेला आहे ऋण 2. आता या ठिकाणी मग ए कशासाठी घेतला होता आपण ते बघायचं. एचा निर्देशक किती आला तुमच्याकडं? 6. बरोबर. ए म्हणजे आपल्याकडे एक्स ध्यानात ठेवा आणि बी म्हणजे काय? वाय. मग एचा निर्देशक या ठिकाणी किती आला? 6 आणि बिंदू बीचा निर्देशक तुमच्याकडे दिलेला आहे ऋण 2. अशा प्रकारे निर्देशक आपल्याला आता
एक्स वाय म्हणजे ए बीच आहेत असं समजून पुढं आता करा. आता याच्यामध्ये लहान मोठेपणा जर काढायचा असला तुम्हाला तर 6 मोठा का ऋण 2 मोठा ते पाहिजे, बरोबर. मग आपण काय करू, इथं म्हणून हा 6 मोठा आहे आणि ऋण 2 काय आहे, छोटा आहे. मग डिस्टन्स ए बी याच्यामध्ये काय करायचे आपल्याला वजा. आता आपलं बघा काय उत्तर येणार आहे, मग इथं लिहू आपण. म्हणून डिस्टन्स बिंदू ए बी बरोबर, आता हे 6 वजा आणि वजा दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला 2 दिलेले आहेत. आता चिन्ह सारखं आहे, मग वजा वजा अधिक चिन्हाची फक्त बेरीज होणार. मग तुमचं येणारं उत्तर काय येणार आहे ते बघायचं. मग आता इथं डिस्टन्स म्हणजे बिंदू तुम्हाला ए आणि बी दिले, वजा वजा अधिक 6 अधिक 2. आता डिस्टन्समध्ये आपल्या फरक आला, काय झालं, तुमचं चिन्ह बदललं. मग आता इथं होणार बेरीज. मग म्हणून डिस्टन्स बिंदू ए बी तुम्हाला दिलेले आहेत 6 आणि 2 किती 8. या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे 8. असा दुसरा प्रश्न आपल्याला दिलता. सेम क्वेश्चन दिलेले आहेत, बरं सेम क्वेश्चन दिलेले आहेत, त्या प्रकारे तुम्हाला त्याचं उत्तर सोडवायचं आहे. आलं लक्षात, इथपर्यंत बघा. आता हा झाला दुसरा. अशा प्रकारे याच्यामध्ये एकूण आपल्याला 6 प्रश्न विचारले. 6ला 6 प्रश्नामध्ये एक्स आणि वाय आहे. डिस्टन्स ए बी तुमचा कायम राहणार आहे, फक्त किमती बदलणार आहेत ह्या दोघा जणांच्या. निर्देशक तुम्हाला अशाला असा लिहायचा, लहान मोठेपणा त्याच्यामध्ये ठरवायचा आणि डिस्टन्स काढताना काय करायचं ते बघा. मोठी संख्या आपण अगोदर घेतल्यानंतर त्याच्यामधून छोटी संख्या वजा करायची. या प्रमाणामध्ये तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या यामध्ये फरक निश्चित करायचा आणि त्यानंतर त्याच्यातला जे काय तुम्हाला बिंदू विचारले त्या बिंदूमधील जे अंतर तुम्हाला विचारलेले तुम्हाला ते अंतर काढायचं आहे, बरोबर. आलं लक्षात. अशा प्रकारे उत्तर सोडवा. समजलं का बघा, समजलं का विचारलं मी, कमेंट विचारली नाही, बरोबर. समजलं का. आता हे निर्देशक तुमच्या लक्षात आले. प्रत्येक बिंदूचा निर्देशक सारखा नाही आहे, प्रत्येक ठिकाणी काय आहे तुमचा निर्देशक वेगवेगळा दिलेला आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला निर्देशक दिलेत, एक्सचा आहे ऋण 3 आणि वायचा दिलेला आहे 7. आता या ठिकाणी एक निर्देशक तुमचा ऋण 3 आला, दुसरा 7 आहे. मग बिंदू एचा निर्देशक किती आला तुमच्याकडं ऋण 3 आणि बीचा किती आला 7. आता यामध्ये तुम्हाला लहान मोठेपणा ठरवा असं जर विचारलं तर धनसंख्या समोर येणार आणि ऋणसंख्या तुमची पाठीमागं जाणार. म्हणून आपण इथं 7 लिहू, इकडं आला तुमचं वजा 3, बरोबर. ते 2 झालेले आहेत. आता याप्रमाणे वर जसं आपण डिस्टन्स काढला त्याप्रमाणे इथं डिस्टन्स ए बी हे 2 बिंदू दिलेले, यामधील अंतर काढा. आता इथं पण ऋण ऋण तुमचं धन होणार आहे, मग तुम्हाला वजाबाकी करायची का बेरीज ते आपण बघू. 2 संख्या आहे, जसं आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढलं सेम तेच उत्तर या ठिकाणी येणार आहे. मग आपल्याकडं काय झालं 7 धन आहे म्हणून अगोदर 7 आला, मग वजा 3 वजा वजा अधिक झालं. डिस्टन्स ए बी, सॉरी इथं म्हणून राहिलं होतं माझ्याकडे, म्हणूनचं चिन्ह द्या. मग वजा वजा अधिक 7 अधिक 3 डिस्टन्स तुमचा 10. दोघांची काय झाली बेरीज. मग डिस्टन्स ए बी बरोबर तुमचं उत्तर किती आलं 10. ते तुमचं उत्तर यायला पाहिजे होतं, तेच तुमचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे प्रश्न आहेत, सोपं आहे. टाईम फक्त 2च मिनटं आहे आपल्याकडं, त्याच्यामुळं हे गणित 3 गणितं समजून घ्या, राहिलेले 3 तुम्ही सोडवा. त्याच्यामध्ये मला कमेंट करून सांगा, बरोबर. याच्यामध्ये काही समस्या असेल तर पटकन सांगा. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढचे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे, 3च प्रश्न मी फक्त या ठिकाणी सोडून दिलेले आहेत, बरोबर. चला लवकर झालं का. बिंदू म्हणजे हे 2 दिलेले आहेत आपल्याला आणि प्रत्येकाचा सेपरेट निर्देशक काढायचा. म्हणजे एक्स आणि वायच्या ज्या किमती तुला विचारल्यात त्या किमती तुला तिथं सांगायच्या. तिथं एक्स आणि वायच्या तुम्हाला किमती दिलेल्या आहेत ना, त्याच किमती तुला सांगायच्या. तुला दुसरं काही सांगायचं नाही. तुला दुसरं विचारलं का सांगायला. हे बिंदू आहेत आणि प्रत्येक बिंदूचा एक निश्चित निर्देशक आहे. संख्या रेषेवरचा वरचा बिंदू आहे, खालची जी संख्या आहे ती त्याचा काय आहे निर्देशक. तुला निर्देशक काढा. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिलंय, तुला त्याच्यातलं अंतर काढायचं. अलग लक्षात, समजलं का. ठीक आहे.